नमस्ते. ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये मेष या राशीचे जानेवारी 2026 अर्थात 2026 या इंग्रजी वर्षातील पहिल्या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आपणास सांगू इच्छितो की प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगवेगळे असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास ढोबळमानाने परिणाम जाणवतील. अर्थात आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक विश्लेषण हवे असल्यास आपण मला माझ्या 9764 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. चला तर जाणून घेऊया मेष या राशीला जानेवारी 2026 मध्ये कशा प्रकारची फले मिळतील. ग्रहांचा राजा सूर्यग्रह मेष राशीच्या व्यक्तींच्या या जानेवारी 2026 या वर्षामध्ये दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे. अर्थात हे भाग्यस्थानातील पंचमेश सूर्याचे भाग्यस्थानातील भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ निर्माण करणारे राहील. अर्थात मेष राशीच्या व्यक्तींना 7:30 सुरू आहे, परंतु हे सूर्याचे भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना 7:30 मध्ये सुद्धा आपले सरकारी काम करण्यासाठी, तसेच हे सूर्याचे भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना 7:30 मध्ये सुद्धा आपल्या कष्टाला पराक्रमाला भाग्याची साथ निर्माण करणारे राहणार आहे. हे सूर्याचे भ्रमण दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत मेष राशीच्या व्यक्तींना आपल्या आरोग्याची साथ निर्माण करणारे राहणार आहे. शिक्षण क्षेत्रात स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देणारे हे सूर्याचे भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना भाग्यस्थानातील दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत मेष राशीच्या व्यक्तींसाठी राहणार आहे. तसेच आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी संतती योगासाठी सुद्धा शुभपरिणाम देणारे हे सूर्याचे भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत राहणार आहे. दिनांक 14 जानेवारी 2026 नंतर हा सूर्यग्रह मेष राशीच्या व्यक्तींच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करेल. अर्थात हा दशमस्थ सूर्यग्रह सुद्धा मेष राशीच्या व्यक्तींना अत्यधिक शुभपरिणाम देणारा राहील. सरकारी कामे होण्यासाठी हा सूर्यग्रह मेष राशीच्या व्यक्तींना मदत करणार राहील. सरकारी कामातील अडथळे कमी करणारा हा सूर्यग्रह मेष राशीच्या व्यक्तींसाठी दिनांक 14 जानेवारी 2026 नंतर राहील. तसेच मेष राशीच्या व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा सूर्यग्रह दिनांक 14 जानेवारी 2026 नंतर राहणार आहे. व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारा हा सूर्यग्रह मेष राशीच्या व्यक्तींसाठी दिनांक 14 जानेवारी 2026 नंतर राहणार आहे. तसेच मेष राशीच्या व्यक्तींना सरकारी नोकरीच्या योगासाठी सुद्धा सूर्यग्रह मदत करणारा राहणार आहे. अर्थात मेष राशीच्या व्यक्तींना पराक्रमाने आपला भाग्योदय साधणारा या महिन्यामध्ये सूर्यग्रह राहणार आहे. तसेच मंगळ ग्रह सुद्धा मेष राशीच्या व्यक्तींच्या या 15 जानेवारी 2026 पर्यंत मेष राशीच्या व्यक्तींच्या भाग्यस्थानातूनच भ्रमण करणार आहे. अर्थात हे लग्नेश मंगळाचे भाग्यस्थानातील भ्रमण सुद्धा मेष राशीच्या व्यक्तींना पराक्रमाने भाग्योदय घडवून आणणारे राहणार आहे. अर्थात मेष राशीच्या व्यक्तींना 7:30 जरी सुरू असली तरी सुद्धा या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींना आपल्या पराक्रमाला यश आल्याचे पाहावयास मिळेल. त्याचप्रमाणे मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना शुभपरिणाम देणारा राहणार आहे. मेष राशीच्या व्यक्तींना आरोग्याची साथ चांगली निर्माण करणारा हा मंगळ ग्रह मेष राशीच्या व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे. दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत मेष राशीच्या व्यक्तींना आपल्या आरोग्याची साथ चांगली राहील. तसेच मेष राशीच्या व्यक्तींना आपला आत्मविश्वास वाढल्याचे या महिन्यामध्ये पाहावयास मिळेल. त्याचप्रमाणे हा भाग्यस्थानातील मंगळ ग्रह मेष राशीच्या व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणारा राहणार आहे. मेष राशीच्या व्यक्तींच्या आरोग्याची तक्रारी या महिन्यामध्ये कमी होतील. तसेच हा मंगळ ग्रह मेष राशीच्या व्यक्तींना भाग्याने चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारा सुद्धा राहणार आहे. तसेच पराक्रमाने मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा सुद्धा हा मंगळ ग्रह मेष राशीच्या व्यक्तींसाठी दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत राहणार आहे. अर्थात दिनांक 16 जानेवारी 2026 नंतर हा मंगळ ग्रह मेष राशीच्या व्यक्तींच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करेल. अर्थात हा दशमस्थ मंगळ ग्रह मेष राशीच्या व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारा राहील. दिनांक 16 जानेवारी 2026 नंतर मेष राशीच्या व्यक्तींना सरकारी कामामध्ये यश निर्माण करणारा हा मंगळ ग्रह दिनांक 16 जानेवारी 2026 नंतर मेष राशीच्या व्यक्तींसाठी राहणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये पद प्रतिष्ठा वाढवणारा हा मंगळ ग्रह मेष राशीच्या व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये दिनांक 16 जानेवारी 2026 नंतर राहणार आहे. तसेच हा मंगळ ग्रह मेष राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायात प्रमोशन देणारा दिनांक 16 जानेवारी 2026 नंतर राहणार आहे. अर्थात या महिन्यामध्ये सुद्धा मेष राशीच्या व्यक्तींना 7:30 सुरू असल्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये थोड्या प्रमाणात अडथळे विलंब निर्माण करणारा शनिग्रह या महिन्यामध्ये सुद्धा राहणार आहे. परंतु सूर्याचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे व मंगळाचे भ्रमण या महिन्यामध्ये अनुकूल असल्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना नक्कीच या महिन्यामध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा महिना राहणार आहे. तसेच नोकरी व्यवसायात नवीन संधी निर्माण करून त्यामध्ये यश संपादन करण्यासाठी हा महिना मेष राशीच्या व्यक्तींना अनुकूल परिणाम देणारा राहणार आहे.
त्याचप्रमाणे या जानेवारी 2026 या वर्षाच्या उत्तरार्धामध्ये मेष राशीच्या व्यक्तींना राजकीय क्षेत्रात सुद्धा चांगले यश निर्माण होण्याची शक्यता या महिन्यामध्ये राहणार आहे. तसेच आपली सामाजिक प्रतिष्ठा या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये मेष राशीच्या व्यक्तींना वाढल्याचे पाहावयास मिळेल. त्याचप्रमाणे गुरुग्रह मेष राशीच्या व्यक्तींच्या या महिन्यामध्ये सुद्धा तृतीय स्थानातूनच भ्रमण करणार आहे. अर्थात मिथुन राशीतील तृतीय स्थानातील गुरुग्रह मेष राशीच्या व्यक्तींना विवाह योगाच्या दृष्टीने थोड्याफार प्रमाणात शुभ परिणाम देणारा राहणार आहे. तसेच हा गुरुग्रह मेष राशीच्या व्यक्तींना पराक्रमाने भाग्योदय साधणारा सुद्धा या महिन्यामध्ये राहणार आहे. तसेच आपल्या मित्रवर्गाचे सहकार्य निर्माण करणारा सुद्धा हा गुरुग्रह मेष राशीच्या व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे. तसेच लाभस्थानातील राहू ग्रह सुद्धा मेष राशीच्या व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ निर्माण करणारा या महिन्यामध्ये राहील. मेष राशीच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये आपल्या पराक्रमाने मोठ्या संधी निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे. अर्थात मेष राशीच्या व्यक्तींचे या महिन्यामध्ये धाडस वाढणार आहे. तसेच या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींना आपला आत्मविश्वास वाढल्याचे पाहावयास मिळेल. विशेषतः जानेवारी 2026 या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये मेष राशीच्या व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारा हा महिना राहणार आहे. अर्थात या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींनी 7.5 सुरू असल्यामुळे कायद्याचे पालन करावे. तसेच मेष राशीच्या व्यक्तींनी नोकरी व्यवसायामध्ये आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी. त्याचप्रमाणे मेष राशीच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये आपल्या वडिलांचे सहकार्य मिळण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे. अर्थात या जानेवारी 2026 या संपूर्ण महिन्याचा विचार करता मेष राशीच्या व्यक्तींना या महिन्याचा पूर्वार्ध मध्यम शुभफलदायी राहणार आहे व या महिन्याचा उत्तरार्ध मेष राशीच्या व्यक्तींसाठी अत्यधिक शुभ परिणाम देणारा राहणार आहे. या जानेवारी 2026 या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींनी दिनांक 4, 5 तसेच दिनांक 13 संध्याकाळी 5:21 नंतर तसेच दिनांक 14, 15 त्याचप्रमाणे दिनांक 23, 24 व 25 तारखेला दुपारी 1:36 मेष राशीच्या व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ, अष्टम व 12व्या स्थानातून भ्रमण करणार आहे. अर्थात हे चतुर्थ, अष्टम व 12व्या स्थानातील चंद्राचे भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना थोड्या प्रमाणात मानसिक ताणतणाव निर्माण करणारे राहणार असल्यामुळे या दिवशी मेष राशीच्या व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत. अर्थात या दिवशी मेष राशीच्या व्यक्तींची मानसिकता चांगली राहणार नाही. अर्थात या दिवशी मेष राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी. अर्थात हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींना शुभफलदायी राहणार आहेत. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या 97 64 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.